जगत महाराष्ट्राच्या लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण वर्सोवा विधानसभा या ठिकाणी आहोत आणि आज आपल्या सोबत एक चळवळीचे धडाडीचे कार्यकर्ते, समाजसेवक, आज महाराष्ट्र क्रांती संघटनेचे अध्यक्ष पी.बी. कोगरे सर आहेत आणि यांच्या संगती आपण जाणून घेणार आहोत। तो म्हणजे महत्त्वाचा विषय आहे, तो म्हणजे के वेस्ट जे महानगरपालिका आहे अंधेरी या ठिकाणी गेली अनेक वर्ष झालं हे पाहतायत की त्या ठिकाणी जनसामान्य लोक अनेक तक्रार करत असतात विविध विषयावरती। त्या विषयावरती महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत ते दुर्लक्ष करत असतात। तसंच यांचा काही अनुभव आहे, यांनी सुद्धा अनेक काही तक्रारी केल्या होत्या। त्या ज्या तक्रारी आहेत, जनसामान्य लोकांचे अनेक प्रश्न आहेत, त्या समस्या आहेत, तर अशा समस्यावरती वारंवार महानगरपालिकेचे अधिकारी आहेत दुर्लक्ष करतायत। या विषयावरती आपण जाणून घेणार आहोत। सर, जगत महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे। काय सांगाल, काय महत्वाचा विषय आहे की तुम्ही उपोषणाला बसलेले आहेत? आम्ही पाहतोय की गेली अनेक वर्ष झालं जनसामान्य जे प्रश्न प्रलंबित असतात त्यावेळेस तुम्ही उपोषणाला बसता आणि तुमचं उपोषण म्हणजे नक्कीच त्या सामान्य जनतेला न्याय मिळतं। तर आता जो 24 तारखेचा जो विषय आहे तो नेमका कोणता आहे, काय सांगा? सर्वप्रथमतः जागृत महाराष्ट्राचं मी मनापासून आभार व्यक्त करतो। माझ्यासारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्याचे या ठिकाणी तुम्ही लाईव्ह करत आहात। गेल्या वर्षभरापासून अंधेरी पश्चिम जे के वेस्ट वार्ड आहे त्या वार्डमध्ये मी अनेक तक्रारींचा पाठपुरावा करतो। एका चळवळीतला कार्यकर्ता असताना एका संघटनेचं मी नेतृत्व करतो। अनेक त्या माध्यमातून आंदोलन असतील, उपोषण असतील, या माध्यमातून सर्वसामान्याचे विषय मार्गी लावण्याचंही काम केलेलं आहे। आणि माझ्या बाबतीत जर असा प्रकार घडत असेल तर त्या ठिकाणी सर्वसामान्य जी जनता आहे ती अनेक वेळा त्या दालनामध्ये फेऱ्या मारत असेल, पण त्यांचे विषय काय सुटले जात नसतील आणि तो माणूस तिथे त्याला आर्थिक त्रास दिला जातो, त्याला मानसिक त्रास दिला जातो आणि त्यामुळे तो बॅकफूटवरती गेला जातो आणि तो मुद्दा सोडून तो थांबला जातो। असे हे सगळे प्रकार असल्यामुळे मी त्यांचे वरिष्ठ अधिकारी होते, त्यांचीही भेट घेतली, त्यांच्याही कानावरती विषय घातला। त्यानंतर शिस्तभंगाची कारवाई करावी, महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त अपील नियमानुसार जो कायदा निर्माण केलेला आहे त्या कायद्यानुसार जो आपल्या कर्तव्यात कसूर करत आहेत, जे अधिकारी काम चुकारपणा करत आहेत, त्यांना संविधानिक खुर्चीचा गैरवापर करण्याचा जे प्रकार करतायत त्यांच्यावरती कारवाई व्हावी यासाठीही वरिष्ठांकडे मी त्या संदर्भात अर्ज केलेले आहे। त्या संदर्भात त्याच्यावरतीही काही कार्यवाही झाली नसल्यामुळे आता मी फायनल ठरवलं की आपल्याला उपोषणाशिवाय पर्याय नाही, म्हणून महानगरपालिका के पश्चिम जे विभाग आहे त्याच्या समोरच मी 24 जानेवारी पासून उपोषणाला बसत आहे। सर, आपण वारंवार पाहताय की हे जे अधिकारी आहेत पत्रव्यवहार तुम्ही केल्यानंतर सुद्धा दुर्लक्ष करतायत। त्यामध्ये तुम्ही हे सुद्धा माहिती देताय की आरटीआयच्या बाबतीत सुद्धा एखादी आरटीआय कार्यकर्ता खूप मेहनत घेत असतो, 2-2, 3-3 महिने त्यांना तक्रार करत असतो, त्याकडे सुद्धा हे प्रशासन दुर्लक्ष करतंय। नेमकं मग अधिकारी हे कशासाठी आहे? आता तोच प्रश्न आहे। तर हा प्रश्न मला महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत, जे प्रमुख आहेत, जे उपमुख्यमंत्री आहेत आणि मुख्य सचिव आहेत यांच्याकडेही मी पत्रव्यवहार केलेले आहेत आणि त्यांना माझा प्रश्न आहे की ह्या खुर्चीवरती जे ह्या अधिकाऱ्यांना बसवलंय सर्वसामान्याचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि तुम्ही बोलताय की जनतेचं सरकार आहे, सर्वसामान्याचं सरकार आहे, तर ह्याच्यामध्ये जनतेला काय फायदा होतो, सर्वसामान्याला काय फायदा होतो की त्यांना यातनाच दिल्या जातात, हे अधिकारीच देण्याचं काम करतात। ह्याचा अर्थ तुमची पकड त्यांच्यावरती नाही, तुमचं लक्ष त्यांच्यावरती नाही, फक्त तुम्ही सर्वसामान्याला गृहीत धरायचं काम करताय आणि अधिकाऱ्यांना कुठेतरी पाठी घालण्याचं काम करताय। अधिकाऱ्यांना जर तुम्ही पाठी घालत नव्हता, जनतेच्या माध्यमातून आज अधिकारी त्या ठिकाणी तो जनतेचा सेवक म्हणून नेमलेला आहे, एका संविधानिक खुर्चीवर बसलेला आहे, तो संविधानिक खुर्चीचं पालन करणं हे त्याचं कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्यात जर तो कसूरपणा करत असेल तर त्याच्यावरती कार्यवाही का होत नाही, हा प्रश्न महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शिष्टमंडळ जे आहे त्या सर्वांनाही आहे। आता महत्वाचं पाहतोय की तुम्ही जे पत्रव्यवहार तक्रार दिलेली आहे ती इमारत डिपार्टमेंटला दिलेली आहे, आरोग्य खात्याला दिलेली आहे। ही आरोग्य खातं, इमारत खातं ज्यावेळेस एखादी गोरगरीब झोपडपट्टीचं काम करत असेल तो अधिकारी वेळेवरती त्या ठिकाणी पोहोचतो, पण तुम्ही वारंवार तक्रार करून त्याकडे दुर्लक्ष करतो, याकडे तुम्ही कसं पाहता, यावरती काय सांगा? आता हा सगळ्यात मोठा अनुभव आहे। ज्यावेळी सर्वसामान्याचं कुठेतरी जर तोडायचं असेल या त्याला उद्ध्वस्त करायचं असेल, फुटपाथवरती आमचे जर महाराष्ट्रातली जे लोक काही आहेत पोट भरतायत, आज त्यांच्या मुलाबाळांचं शिक्षण त्याच्यावरून, त्यांचा उदरनिर्वाह त्याच्यावरती चाललेला आहे। या ठिकाणी अधिकारी सकाळी ड्युटीचं भान न ठेवता, म्हणजे 9 वाजता ड्युटी असेल तर 8 वाजताच पोहोचतात,
पण ज्या ठिकाणी आमच्या इतक्या मोठ्या तक्रारी असतील, बांधकाम इथलं जर अवैध बांधकाम चाललेलं आहे, अवैध धंदे चालू असतील, त्या संदर्भात असतील, तर तिथे मात्र अधिकारी दुर्लक्ष करत असतात. कारण का, ह्याचा साहजिकच अर्थ होतो की तिथून ह्यांच्याकडे ते मजबूत असतात, पॅकेज पोहोचत असतं आणि सर्वसामान्य पॅकेज कुठून पोहोचवणार? मग तुम्ही त्याच्यासाठीच काम करत आहात का, हा प्रश्न निर्माण होतो आणि सर्वसामान्यांमध्ये संभ्रम निर्माण होतोय. आज झोपडपट्टीसारखे जे प्रकल्प आहेत त्या ठिकाणी म्हाडाचे अधिकारी सकाळी संध्याकाळी ड्युटी, समजा संध्याकाळी 6 वाजता जरी संपली तरी 7-7, 8-8 वाजेपर्यंत कारवाई चालू असते. मग तिथे तुम्ही लवकर जर पोहोचता, तिथे कायद्याचा तुम्ही कायदा दाखवता की सर्वसामान्याला की हे कायद्याच्या दृष्टिकोनातून नोटीस काढलेलं आहे आणि ही कारवाई करावीच लागेल. मग जिथे सर्वसामान्यांच्या तुमच्या दालनाच्या तक्रारी आहेत तिथे तुम्ही कार्यवाही का करत नाही, हा प्रश्न आहे. तिथे तुम्ही संविधानिक मार्गाने त्याच पद्धतीने कायदा समान मानून काम करा. आम्ही तुम्हालाही सल्यूट करू ना, जे चांगलं काम करतायत जे अधिकारी, त्यांना आमचा कायमचा सल्यूट असेल त्यांना. यामध्ये आणखी एक प्रश्न सर उपस्थित होते की ज्यावेळेस एखादी तक्रारदार तक्रार करतो, 2-2 महिने त्याची दखल घेतली जात नाही आणि या ठिकाणी नवीन बांधकाम सुरू असताना या अधिकाऱ्यांकडे हे लगेच तात्काळ तक्रार येते कशी आणि त्यावरती हे लोक कारवाई करतात कसे, या संदर्भात काय सांगाल? नाही, कारवाई करतात म्हणजे कसं आहे, ती समजा ते बांधकाम जे असते त्यांच्याकडे कसं आहे, त्यांचे त्या माध्यमातली त्यांना कोणी नाही कोणी तो मेसेज पोहोचवणारी लोक आहेत आणि त्या पद्धतीने पोहोचवत असतात, त्या पद्धतीने ते काम करतात. समजा कोणत्या मोठ्या नेत्याचा वगैरे फोन आला की तुम्ही ताबडतोब कार्यवाही करायला त्या ठिकाणी पोहोचता आणि सर्वसामान्य त्याच्या मागे जर पाठपुरावा तुमच्याकडे करत असेल तर तिथे तुम्ही लक्ष देत नाही. म्हणजे तुम्ही काम करताय कोणासाठी, शासनासाठी काम करताय की कुठच्या एका नेत्यासाठी काम करताय की कुठच्या एका व्यक्तीसाठी काम करताय, हे जाहीर होणं गरजेचं आहे आणि जनतेला समजणं गरजेचं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आता तर आपल्याला महाराष्ट्राचं भाग्य म्हणावे लागेल की आपल्याला 2 उपमुख्यमंत्री मिळालेले आहेत, तरी सुद्धा प्रशासन अशा पद्धतीचं काम करतो, याकडे तुम्ही कसं पाहता आणि काय सांगा? आता त्यावरती जर बोलायला गेलं तर परवाच्या दिवशी माझा एक मुख्य सचिवांना माझं पत्र होतं शिस्तभंगाच्या कारवाईनुसार 21 नोव्हेंबरला मी केलेलं आहे. त्याचा फॉलोअप घ्यायला मी त्या दिवशी मुवमेंट घ्यायला गेलो तर तिथून ज्या दालनात पत्र दिलं होतं त्यांनी नंबर टाकून दिला मला की वरती बाबा 4 माळ्यावरती तुम्ही जा आणि मुख्य सचिवांची जे दालनं आहेत तिथे तुमचा अमुक व्यक्तीच्या नावावरती त्या ठिकाणी अर्ज गेलेला आहे. त्या ठिकाणी मी पूर्ण 2 दिवस फेऱ्या मारतोय मंत्रालयामध्ये, पण तो अर्जच मिळत नाही. मग तो अर्ज गेला कुठे? फुटाणेवाल्याला दिला काय चणे फुटाणे बनवायला, हा प्रश्न आहे. मग जर सिस्टमॅटिक जर काम चालू आहे तर अशा पद्धतीने दिलेला अर्जही मिळत नाही. ह्याच्यावरती जरा मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावा, ही माझे हात जोडून त्यांना विनंती आहे. काय चाललाय प्रकार? मग काम कसं होणार? आणि तुम्ही एका साईडला तुम्ही सांगता की सर्वसामान्याचं सरकार आहे, घरात बसल्यावरती तुम्ही एक तक्रार टाका तुमचे प्रश्न सुटले जातील. इथे चक्रा मारून फेऱ्या मारून प्रश्न सुटला जात नाही. आणि आमच्यासारख्या जर व्यक्ती वारंवार आज वर्षभर जर फेऱ्या मारत असतील, स्वतःच्या खिशाला कात्री लावावी लागते फेऱ्या मारताना, आम्हाला कामधंदा सोडून हे काम करावं लागतं. आम्हाला शासन निधी देत नाही. ज्यांना पगारावरती त्यांना ठेवलेलं, ज्यांना निधी दिला जातोय ते काम व्यवस्थित करत नाही आणि फॉलोअप घेण्यासाठी आम्ही वारंवार आमच्या खिशातनं आमच्या आर्थिक नुकसान होतं, मानसिक त्रास होतोय. मग तोचा भरीना आणि त्याचा मोबदला मिळणार कोण देणार आहे? आम्हाला शासन देणार आहे का? मुख्यमंत्री देणार आहेत का? नाही देणार. मग मुख्यमंत्र्यांनी ह्याच्यावरती पर्याय शोधावा. ज्यावेळेस हे सरकार आलं आणि आज सुद्धा महाराष्ट्रामध्ये घोषणा होत आहेत की हे जे सरकार आहे भ्रष्टाचार मुक्त आहे, तुम्हाला वाटतं का की जे विभाग आहे भ्रष्टाचार मुक्त आहे आणि या ठिकाणी पैसे न देता गोरगरिबाची कामं होत आहेत? नाही, असं बोलल्याच्या नंतर मला स्वतः हसायला येतं. भ्रष्टाचार मुक्त आहे तो कसा आहे? आज जर लोक जर खवळल्याने रस्त्यावर जर उतरली ह्या विरोधात ना, ते ह्याला तोंड दाखवायला जागा नाही अशी परिस्थिती होईल. पण लोकांना पण घाबरवलं जातं, तुम्ही उतरला रस्ता अन्यायाच्या विरोधात लोकशाही मार्गाने तुम्ही आंदोलन करू नका, तुम्ही मोर्चे काढू नका, तुम्ही उपोषण करू नका, मग तुमच्यावरती खोट्या नाट्या केसेस टाकल्या जाईल. आता समजा दालनात कोणता जर माणूस गेला आणि तो समजा जर वर्षभर जर फेऱ्या मारून त्याचं काम होत नसेल तर थोडाफार तो चिडचिडापणा करतो. मग त्याच्यावरती खटले दाखल करायचे, शासकीय कामात अडथळा केला, अमुक केलं तमुक केलं म्हणून त्याच्यावरती खोटे नाटे गुन्हे दाखल करायचे आणि त्या माणसाचं तोंड दाबून टाकायचं. पण त्या ठिकाणी नागरिकांची जे सनद म्हणून आहेत ते नागरिकांना जे काही अधिकार दिलेले ती प्रत्येक दालनात लागली पाहिजे, तशी नागरिकांची सनद म्हणून ह्या महानगरपालिकेमध्ये मला कुठेच दिसण्यात आली नाही. म्हणजे एक तर्फे तुम्ही सर्वसामान्याला त्या गुन्हे अशा पद्धतीने दाखल करून त्यांना दाबण्याचा प्रयत्न करताय, त्यांचाही हक्क त्यांना दाखवून द्या ना की
एका अधिकाऱ्याच्या टेबलवरती जर फाईल आहे, एका अधिकाऱ्याकडे जर ते प्रकरण आहे, तर ते प्रकरण किती दिवसात मार्गी लागलं पाहिजे, किती महिन्यात त्याचा तो अर्ज निकाली काढला पाहिजे, हे जे काही कायदे आहेत आणि ह्या कायद्यानुसार जो अधिकारी काम करत नसेल त्याला महाराष्ट्र नागरी शिस्त अपील नियमानुसार त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. ती का केली जात नाही? सर, शेवटचा प्रश्न आणि महत्वाचा प्रश्न की आज तुम्ही पाहताय की हे जे अधिकारी आहेत लाखोच्या घरामध्ये पगार घेत आहेत, मग हे एवढं निष्काळजीपणा का करतायत? कोणत्या काही फाईलकडे दुर्लक्ष करतात, लक्ष देत नाहीये. तर याच्या पाठीमागचं काय कारण असेल? यांच्यावरती नेमका कोणाचा असा हात असतो की हे सर्व कामाकडे दुर्लक्ष करतात? यांच्याकडे हात म्हणजे सांगायला जर गेलं तर हे ज्या खुर्चीवर बसल्यात संविधानिक खुर्चीवरती आणि ह्यांची हिंमत होणार नाही अशा पद्धतीने काम करण्याची, काम चुकारपणा करण्याची ह्यांची अजिबात हिंमत होणार नाही. पण ह्यांना ज्या शासनात जे बसलेले ह्यांचे वरिष्ठ जे आहेत, मंत्री असोत, ह्यांचं पाठबळ आहे, हे कुठेतरी ह्यांना पोसायचं काम करतायत म्हणून ह्यांची हिंमत वाढते, नाही तर ह्यांची दिशात काय लागली? आता उपोषणाला तुम्ही बसणार आहेत, प्रमुख तुम्ही विषय पण सांगितलेला आहे, आणि जर उपोषणाला बसल्यानंतर सुद्धा जर तुमची दखल नाही घेतली तर येणाऱ्या काळामध्ये तुमचं कोणता पाऊल असणार आहे? येणाऱ्या काळामध्ये सर्वसामान्य जनतेला घेऊन माझं जन आंदोलन असेल आणि ते जन आंदोलन मग ते कुठे करायचं ते आज जागा मी सांगणार नाही. मग ज्याच्यापासून आम्हाला त्रास होतोय, ज्याच्यापासून जो व्यक्ती लक्ष घालत नाही, जो व्यक्ती त्या संविधानिक खुर्चीवर बसलेला आहे, त्याच्या घराच्या समोर आपलं आंदोलन असेल. धन्यवाद सर.